नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. रक्षकच बनले भक्षक. खंडणीसाठी पोलिसांनीच केलं अख्ख्या कुटुंबाचं अपहरण. 5 पोलिसांना अटक. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय असं पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. या ब्रीदवाक्याचा अर्थ म्हणजे सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नायनाट करणे. पण पुण्यातील पोलिसांचे कृत्य पाहून संपूर्ण राज्याची मान शरमेनं खाली गेली आहे. तर पोलीस विभागावरील सामान्य व्यक्तींचा विश्वास उडलाय. पोलीस गुन्हेगारांना दंड देत सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देतात. पुण्यातील पोलिसांना खंडणीसाठी एका कुटुंबाचे अपहरण केलं. या प्रकरणात 6 पैकी 5 पोलिसांना अटक करण्यात आली आहे. पुणे शहरातील विमाननगर परिसरात राहणारे भूषिश शर्मा आणि त्यांचे मित्र मोहम्मद हे कुटुंबासह 5 जुलैला फिरायला गेले होते. त्या दिवशी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास कामशेत परिसरात पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. तुमच्या गाडीत ड्रग्ज आहेत असं सांगून पोलिसांनी त्यांचे अपहरण केलं. त्यानंतर या पोलिसांनी अपहरण केलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांकडून 5 लाख रुपयांची खंडणी मागितली. अपहरण करणाऱ्या पोलिसांना शर्मा आणि त्यांच्यासोबत असलेल्या मोहम्मद आझमी यांच्या कुटुंबियांना रात्री 8 वाजेपर्यंत कारमध्ये बसून वेगवेगळ्या ठिकाणी फिरवत होते. त्यावेळी तळेगावजवळ ATM मधून पैसे काढताना कुटुंबातील एका मुलाने हातातील स्मार्ट वॉचच्या सहाय्याने नातेवाईकांना मेसेज करून या अपहरणाची माहिती दिली. भूषिश शर्मा यांच्या कुटुंबातील एका मुलाने स्मार्ट वॉचच्या मदतीने नातेवाईकांना मेसेज केला होता. आपल्यासोबत घडलेल्या अपहरणाच्या नाट्यमय घडामोडीची माहिती दिली. यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी पिंपरी चिंचवड पोलिसांना संपर्क केला. त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. त्यानंतर पोलिसांनी आपली पथके शर्मा यांच्या शोधार्थ रवाना केली. पुणे ग्रामीण पोलीस दलातील तब्बल 6 पोलिसांनी हे कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार त्यानंतर उघडकीस आला. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या 6 पैकी 5 पोलिसांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.